नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नॅचरल स्टडी यूट्यूब चॅनलवरती। आज मित्रांनो मी क्लास 10 मित्रांनो इंग्लिशचा मित्रांनो बोर्डचा क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर असणार आहे। तुमचा जर मित्रांनो इंग्लिश विषयाचा मित्रांनो स्टडी झाला नसेल किंवा मित्रांनो खूप सारा स्टडी झाला असेल तरी सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्ही 80 पैकी मित्रांनो 75 पेक्षा जास्त मार्क्स स्कोर करू शकता। जर मित्रांनो तुमचा मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास झाला असेल किंवा मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास झाला नसेल तरी सुद्धा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगून देतो चांगल्या प्रकारे मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करत असतो, बट मित्रांनो क्वेश्चन पेपर कशा प्रकारे लिहिला जातो बोर्डच्या परीक्षेमध्ये हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नसतं। त्यामुळे मित्रांनो खूप सारा प्रॉब्लेम येऊन जातो। माझं असं मत असेल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मी क्वेश्चन पेपर मित्रांनो तुम्हाला सोल्युशन सहित दाखवणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्ही फक्त मित्रांनो तुमच्याकडे थोडासा वेळ शिल्लक असेल तर मित्रांनो तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटं व्हिडिओ पाहण्यासाठी काढा आणि मित्रांनो हे 10 ते 15 मिनिटं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होऊन जातील। तुमच्यासाठी संधीचं सोनं बनून जाईल। मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला मी सांगून देतो खूप मित्रांनो इम्पॉर्टंट असणार आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण मित्रांनो जाऊया सेक्शन 1 मित्रांनो लँग्वेज स्टडीजच्या सेक्शनकडे। एकूण 10 मार्काचा हा सेक्शन, त्यामध्ये आपला जो पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन 1A डू ॲज डायरेक्टेड। एकूण मित्रांनो क्वेश्चन मित्रांनो 8 मार्कचा आहे। फक्त मित्रांनो आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। इझी वाले तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत। आपला पहिला क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला वर्ड मित्रांनो बनवायचा आहे मित्रांनो यूजिंग करेक्ट लेटर। मित्रांनो फर्स्ट वर्ड असेल पीपल, दुसरा वर्ड असेल मित्रांनो मॅच, तिसरा वर्ड असेल हाऊस, चौथा वर्ड असेल मित्रांनो अडल्ट। मित्रांनो हे तुम्ही वर्ड तुम्ही पाहू शकता। मित्रांनो त्यानंतर आपल्याला अल्फाबेटिकली ऑर्डर नसतं मित्रांनो आपला हा मित्रांनो सेकंड क्वेश्चन लावायचा आहे। मित्रांनो तुम्हाला राईट हँड साईडला दाखवत आहे तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर, ते पाहून तुम्ही मित्रांनो हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स। मित्रांनो यामध्ये पंक्च्युएशन मार्क असेल, मित्रांनो जे काही पंक्च्युएशन मार्क्स आहेत ते यूज करून मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। इझी क्वेश्चन आहे मित्रांनो, जास्त काही टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे, खूप इझी क्वेश्चन आहे। त्यामुळे तुम्हाला मी सांगून देतो हा क्वेश्चनकडे तुम्हाला मित्रांनो जास्त दुर्लक्ष करायचं नाही आहे। तुम्ही मित्रांनो राईट हँड साईडला पाहू शकता तुम्हाला कशा प्रकारे याचा आन्सर आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला 4 वर्ड बनवायचे आहेत मित्रांनो ह्या बेंचमार्क ह्या शब्दामधील मित्रांनो लेटर यूज करून। प्रत्येक वर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला 3 लेटर हवे आहेत। मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो फर्स्ट तर आपला शब्द होतोय बेंच, त्यानंतर होतोय मार्क। मित्रांनो खूप इझी आहे, बेंच मार्क नंतर तुम्हाला मी सांगून देतो आपला जो मित्रांनो थर्ड शब्द आहे आर आणि मित्रांनो आहे चौथा आहे इयर। मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपले वर्ड तयार होत आहे। आपला क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो आहे क्वेश्चन नंबर 5 आहे रिलेटेड वर्ड। तुम्हाला मित्रांनो स्कूल रिलेटेड वर्ड लिहायचे आहेत। खूप इझी क्वेश्चन आहे। राईट हँड साईडला तुम्हाला मित्रांनो हा वेब डायग्राम तुम्हाला मी दाखवत आहे, त्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आपली आहे वर्बची मित्रांनो वर्ड चेन। वर्ड चेन मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे तुम्हाला मी सांगू देतो। हा शब्द आहे मित्रांनो थिंक, याच्या लास्ट लेटर आहे मित्रांनो के नंतर तुम्हाला मी सांगू देतो मित्रांनो के नंतर आपला शब्द तयार होत आहे नो। मित्रांनो नो नंतर मित्रांनो आपलं लास्ट लेटर होत आहे ते होतं मित्रांनो डब्ल्यू। मित्रांनो डब्ल्यू पासून तुम्हाला मित्रांनो एक चांगला वर्ड बनवायचा आहे। जो वर्ब असेल वर्ब असताना मित्रांनो डब्ल्यू नंतरचा शब्द आहे ऑक। मित्रांनो ऑकचं लास्टला डबल येतं मित्रांनो के नंतर तुम्हाला मी सांगू देतो आपला होतोय कीप, त्यानंतर होतोय पुश। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला वर्ड चेन बनवायचे आहे। खूप इझी क्वेश्चन आहे। तुम्हाला मित्रांनो याकडे तुम्हाला पूर्णपणे मित्रांनो चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करायचा आहे आणि मित्रांनो एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स स्कोर करायचे। त्यानंतर आपला क्वेश्चन 1B मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो डू ॲज डायरेक्टेडचा क्वेश्चन। तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये मित्रांनो तुम्हाला 1 अटेम्प्ट करायचा आहे। एकूण 2 मार्कचं मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो। पहिला जो आहे तो मित्रांनो एकूण 1 मार्कला, दुसरा जो आहे तो मित्रांनो 2 मार्कला। पहिल्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला ए आणि बी दिलेला आहे, त्यामध्ये आपण ए सॉल्व्ह करूया। मित्रांनो ए मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला टू लुक आफ्टर हे वापरून तुम्हाला मित्रांनो एक सेंटेन्स बनवायचा आहे। टू लुक आफ्टर हे वापरून तुम्हाला मी सेंटेन्स तुम्हाला मी सांगून देतो वेन वी ओन समथिंग वी लुक आफ्टर इट। मित्रांनो त्यानंतर आपल्या सेकंडमधील मित्रांनो पहिले जे आहे प्रिफिक्स किंवा मित्रांनो तुम्हाला सफिक्स यूज करायचा आहे वर्डसाठी। करेजसाठी मित्रांनो इनकरेज, वंडरसाठी वंडरफुल। इझी आहे, सिंपल आहे। तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ समजत असेल मित्रांनो माझं समजत असेल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तरी अजून एकदा सांगतो मित्रांनो तुम्ही 80 पैकी 75 प्लस मार्क मिळवू शकता, गॅरंटेड लिहून देतो मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो। क्वेश्चन 2A मित्रांनो आपला पॅसेज वरील मित्रांनो क्वेश्चन आहे। पॅसेज वरील ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचे। A1 मध्ये मित्रांनो तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स आहे हे तुम्हाला मित्रांनो पॅसेज वाचून नक्कीच समजेल। राईट हँड साईडला तरी सुद्धा उत्तरे दिलेली आहेत ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण खाली जाऊयात। हे पूर्ण मोठा पॅसेज
त्यानंतर आपण जाऊयात खाली A2 मित्रांनो, यामध्ये आपल्याला वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे. वेब डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. वेब डायग्राम तुम्हाला राईट हँड साईडला दाखवत आहे. कॅरेक्टर्स इन द पॅसेज मित्रांनो असं विचारलेलं आहे. कॅरेक्टर इन द पॅसेज तुम्हाला शोधायचे आहेत आणि ती लिहायची आहेत. इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण जाऊयात आपल्या A3 म्हणजे आपला जो आहे, ज्यामध्ये आपल्याला जे ब्रॅकेट दिलेलं आहे त्या ब्रॅकेटमध्ये काही वर्ड दिलेले आहेत. हे ब्रॅकेटमधील वर्ड आपल्याला सेंटेन्समध्ये टाकायचे आहेत आणि ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून तुमचं हे आन्सर सुद्धा बरोबर येईल. खूप इझी क्वेश्चन आहे. याचं सुद्धा सिंपल आन्सर्स आहेत. राईट हँड साईडला दाखवत आहे. तुम्ही ते आन्सर सोल्युशन्स पाहून घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो A4 डू ॲज डायरेक्टेड ग्रामरचा क्वेश्चन. मित्रांनो ग्रामर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या मित्रांनो इंग्लिशच्या पेपरमध्ये. तुम्ही पाहू शकता ग्रामरचा क्वेश्चन मित्रांनो इन्फिनिटिव्ह फर्स्ट आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला इन्फिनिटिव्ह यूज करायचं आहे. इन्फिनिटिव्ह असणार आहे मित्रांनो टू डू. मित्रांनो ज्या पण वर्ड समोर टू दिसेल ते मित्रांनो इन्फिनिटिव्ह असतं, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपलं जे आहे मित्रांनो आय हर्ड अ कंप्लेंट बिगिन सेंटेन्स विथ अ कंप्लेंट. हे क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे? अ कंप्लेंट वॉज हर्ड बाय मी, अशा प्रकारे याचा आन्सर असणार आहे. A5 मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्हाला मी सांगून देतो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. तुम्ही तुमच्या मनाने मित्रांनो आन्सर लिहायचा आहे. 2 मार्कचा आहे. 5 ते 6 लाईन मित्रांनो आन्सर जर लिहिलं तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो 2 मार्क मिळून जातील. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग? तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं का? आणि आवडत असेल तर का आवडतं याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. त्यानंतर आपला क्वेश्चन 1B आपला जो आहे तो मित्रांनो आहे रीड द फॉलोइंग पॅसेज आणि डू ॲक्टिव्हिटीज. B1 त्यामध्ये आपल्याला एक टेबल विचारलेला आहे, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. टेबल इझी आहे. पॅसेजमधील मित्रांनो काही विचारलेलं आहे ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला तो टेबल कंप्लीट करायचा आहे. पॅसेज रीड करायचा आहे. पॅसेज जर रीड केला चांगल्या प्रकारे तर तुम्हाला त्याचं सुद्धा आन्सर मिळणार आहे. तरी त्याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला राईट हँड साईडला दाखवत आहे. त्यानंतर आपला जो B2 आहे डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. मीनाजचं मित्रांनो तुम्हाला कॅरेक्टर डिस्क्राईब करायचं आहे. त्याचं सुद्धा आन्सर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, तुम्ही नीट पाहू शकता. त्यानंतर आपलं जो आहे तो B3 मित्रांनो अँटोनिम्स तुम्हाला सांगायचे. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. पहिल्याचं आहे बॅडचं गुड, त्यानंतर हॅपीचं अनहॅपी, नेवरचं ऑलवेज, ऑप्टिमिस्टिकचं पेसिमिस्टिक. अशा प्रकारे तुम्हाला जे आपले अँटोनिम्स आहेत ते तुम्हाला विचारलेले आहेत. त्यानंतर आपण जाऊयात आपला B4 हा पण ग्रामरचा क्वेश्चन आहे. ग्रामरच्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट म्हणजे मेक इट एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी म्हणजे तुम्हाला व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, हे आन्सर असणार आहे. लास्टला मित्रांनो एक्सक्लेमेटरी साईन द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर आपला WH क्वेश्चन तयार करायचा आहे. मीना इज एन LIC ऑफिसर, म्हणजे ज्याला अंडरलाईन आहे ते अंडरलाईनवाला जो शब्द आहे तो मित्रांनो तुम्हाला उत्तरामध्ये आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो व्हॉट जॉब डज मीना डू. मीना कोणता जॉब करते? LIC ऑफिसरचा. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आपला B5चा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन मित्रांनो तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे, तरी त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला राईट हँड साईडला दाखवतच आहे. आपला जो सेक्शन 3 आहे तो मित्रांनो आहे पोएट्रीचा. एकूण 10 मार्क्सचा सेक्शन. 10 मार्क्सच्या सेक्शनमध्ये आपला क्वेश्चन 3A त्यामध्ये आपल्याला फर्स्ट मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जे ब्रॅकेटमधील जे वर्ड आहेत ते मित्रांनो आपल्या सेंटेन्समध्ये टाकायचं आहे. करेक्ट वर्ड यूज करायचा आहे आणि ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. ह्याची सुद्धा आन्सर मित्रांनो खूप इझी क्वेश्चन आहे. राईट हँड साईडला दाखवत आहे. हा जी आहे मित्रांनो एकूण मोठी पोएम तुम्हाला दिसत आहे. ह्या पोएमच्या खाली मित्रांनो आपल्याला वेब डायग्राम कंप्लीट करायचं आहे. वेब डायग्राम कशा प्रकारे काढली जाते खूप मित्रांना डाऊट असतो, ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तुम्हाला मी क्लिअरली दाखवत आहे वेब डायग्राम कशा प्रकारे काढायचे. त्यानंतर रायमिंग वर्ड म्हणजे काय? हेअरचा रायमिंग वर्ड आहे फेअर आणि माइंडचा आहे वाईन. यामुळे तुम्हाला समजलं असेल रायमिंग वर्ड म्हणजे काय असतं. त्यानंतर मित्रांनो ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. ॲप्रिशिएशन सर्वांना माहीत असतं, इम्पॉर्टंट आहे. बट ते ॲप्रिशिएशन कशा प्रकारे लिहिलं जातं हे खूप विद्यार्थ्यांना माहीत नसेल. ॲप्रिशिएशन कशा प्रकारे लिहिलं जातं हे तुम्हाला राईट हँड साईडला दाखवत आहे. तुम्हाला इझिली मित्रांनो तुम्ही ॲप्रिशिएशन लिहू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो आपला जो सेक्शन 4 आहे जो आहे मित्रांनो आपला टेक्स्च्युअल पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. एकूण 15 मार्कचा मित्रांनो आपला हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे हा सुद्धा. यामध्ये आपला क्वेश्चन नंबर 4A तुम्ही पाहू शकता. त्यातील मित्रांनो आपल्याला एक पॅसेज दिलेला असतो आणि मित्रांनो एकूण 10 मार्क्सचं जे मित्रांनो आपल्याला क्वेश्चन 1A आहे. पॅसेजवरती ॲक्टिव्हिटीज विचारले जातात मित्रांनो. क्वेश्चन 1A मधील मित्रांनो A1 जो आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जे पॅसेजमधील मित्रांनो पाहून मित्रांनो तुम्हाला एक सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. खूप इझी क्वेश्चन आहे, याची सुद्धा आन्सर तुम्हाला मी दाखवत आहे. त्यानंतर आपण आता खाली जाऊया मित्रांनो. हा जो एकूण मोठा पॅसेज, त्यानंतर आपल्याला वेब डायग्राम विचारलेली आहे. वेब डायग्राम तुम्ही मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. इझी आहे, जास्त काही टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे. त्यानंतर खाली जाऊया आपण. सिनोनिम्स म्हणजे आपल्याला समानार्थी शब्द विचारलेले आहेत. सिनोनिम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सिनोनिम्स मित्रांनो मला मी सांगून देतो. खूप इझी असे सिनोनिम्स आपल्याला विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. डिबीटचा सिनोनिम्स आहे फर्स्ट परफॉर्मन्स. रिसिव्डचा आहे गॉट.
फॉर्मरचा आहे प्रिव्हियस, DTचा आहे गॉड. अशा प्रकारे आपले जे सिनोनिम्स आहेत ते विचारलेले आहेत. त्यानंतर A4चा क्वेश्चन डू ॲज डायरेक्टेड हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. यामध्ये आपल्याला फ्युचर टेन्स मित्रांनो बनवायचं आहे. ही मेड हिज डिब्यूटचा फ्युचर टेन्स असणार आहे. ही मेड हिज डिब्यूटचा आपला फ्युचर टेन्स असणार आहे. ही विल मेक हिज डिब्यूट. आणि आपला जो क्वेश्चन टॅग असतो त्यामध्ये तुम्हाला सांगून येतो आपला जो ऑप्शन बी आहे डिडंट ही हा बरोबर असणार आहे. त्यानंतर आपला A5 जो आहे तो एकूण पर्सनल रिस्पॉन्स हा क्वेश्चन डू यू लाईक टू प्ले गेम्स आणि वाय, जर आवडत असेल तर का आवडतात हा प्रश्न. ह्याचं ॲन्सर आपल्या मनात लिहिलं तर चालेल किंवा मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो आपल्या राईट हँड साईडला दाखवत आहे त्याप्रकारे तुम्ही ॲन्सर लिहिलं तर बेस्ट आहे. समरी रायटिंग खूप इम्पॉर्टंट हा सुद्धा टॉपिक आहे. एकूण 5 मार्कचा हा क्वेश्चन आपल्याला 5 मार्क मिळवून देणारा खूप सिंपल असा क्वेश्चन आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4A मधील जी आपल्याला जो पॅरेग्राफ असतो त्यावरती समरी लिहायची असते. समरी लिहिताना आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल एक टायटल टाकायचं असतं चांगलं. टायटल आपलं आहे सचिन द अनटोल्ड स्टोरी आणि एकाच पॅरेग्राफमध्ये खूप कमी वर्डमध्ये ते कॉम्प्रेस करून तुम्हाला लिहायचं असतं जेणेकरून तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आपला जो सेक्शन 5 असणार आहे तो आहे रायटिंग स्किल. इम्पॉर्टंट सेक्शन आहे, खूप लक्ष देऊन ऐका. एकूण 20 मार्कचा सेक्शन. आपला जो फर्स्ट आहे त्यामधील क्वेश्चन 5A हा लेटर रायटिंग असणार आहे. लेटर रायटिंगमध्ये आपल्याला A1 किंवा A2 दोन्हीपैकी एक लिहायचं आहे एकूण 5 मार्क्ससाठी. A1 आहे ते इनफॉर्मल लेटर, A2 आहे ते फॉर्मल लेटर. आपण मित्रांनो फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. फॉर्मल लेटर कशा प्रकारे लिहिलं जातं ह्याचा जो फॉर्मॅट आहे, जो डाटा आहे तो तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, ते तुम्ही पाहू शकता. खूप इम्पॉर्टंट आहे, याचं स्क्रीनशॉट मारून ठेवा. आणि तुम्हाला हो सांगून देतो ही जी सोल्युशनची जी PDF असणार आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे. त्या PDFला पासवर्ड असणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नीट आणि व्यवस्थित पहा, काळजीपूर्वक पहा. आता आपण जाऊयात आपला जो क्वेश्चन 5 मधला जो आपला B आहे, B1 किंवा B2 सोडवायचा आहे. डायलॉग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच. माझं असं मत असेल आपण डायलॉग सॉल्व्ह करूया. डायलॉगचं जे आन्सर असणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. 1 मध्ये आपल्याला मित्रांनो एक डायलॉग बनवायचा आहे जे खाली जम्बल्ड सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स चांगल्या योग्य प्रकारे तुम्हाला अरेंज करायचे आहेत, सिक्वेन्सनुसार अरेंज करायचे आहेत. त्यापासून एक डायलॉग बनवायचा आहे. इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर आपला जो B आहे कंप्लीट द डायलॉग. जे मित्रांनो अनिलचं तुम्ही वाक्य पाहू शकता कंप्लीटेड आहे. सुनीलचं वाक्य कंप्लीट नाही आहे. सुनीलचं वाक्य कंप्लीट करून तुम्हाला हा डायलॉग बनवायचा आहे. त्यानंतर आपण C इम्पॉर्टंट ऑफ एज्युकेशन यावरती आपल्याला एक सुटेबल आणि एक मिनिंगफुल डायलॉग बनवायचा आहे. त्यानंतर आपण ड्राफ्टिंग स्पीच ऑरला सोडून दिलेला आहे. क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला A1 किंवा A2 म्हणजे A1 म्हणजे नॉन वर्बल टू वर्बल आणि मित्रांनो A2 म्हणजे वर्बल टू नॉन वर्बल. आपण A2 मित्रांनो सॉल्व्ह केलेला आहे वर्बल टू नॉन वर्बल. मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. इझी आहे. तुम्हाला एज, क्लास, फादर्स ऑक्युपेशन, मदर्स ऑक्युपेशन, हिज हर क्वालिटीज, हिज हर हॉबीज, इंटरेस्ट, हिज हर ॲम्बिशन्स, फ्युचर प्लॅन्स, अमीर आणि अनिताचं लिहायचं आहे. इझी आहे. तुम्ही स्क्रीनवरती आन्सर पाहू शकता. त्यानंतर एक्सपांड द थीम यामध्ये आपण न्यूज रिपोर्ट लिहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला जो क्वेश्चन नंबर 6 आपला सेक्शन नंबर 6 आहे स्किल डेव्हलपमेंटचा एकूण 5 मार्कचा हा सेक्शन तुम्ही पाहू शकता. इम्पॉर्टंट सेक्शन आहे. तुम्हाला मित्रांनो याची सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं तुम्हाला मी सांगतो. क्वेश्चन 7 जो आहे मित्रांनो आपण आलेला आहे ट्रान्सलेशनवरती. ट्रान्सलेशन तुम्हाला जे मित्रांनो वर्ड दिलेलं आहे ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं. यामध्ये E आहे. त्यातील मित्रांनो तुम्हाला 4 जे कमीत कमी 4 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ते मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो महत्त्वाचे. सक्सेस म्हणजे यश, पॅरेंट्स म्हणजे पालक, रूट म्हणजे मार्ग, इमॅजिन म्हणजे कल्पना, रिफ्यूज म्हणजे आविष्कार. अशा प्रकारे मित्रांनो याचे आन्सर असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो B मित्रांनो Bचा क्वेश्चन आहे तो मित्रांनो आहे एनी टू आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ह्याचे जे मित्रांनो जे लाईन आहेत त्याचे मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचे. आय सॉ समथिंग हॉरेबल. मी काही भीतीदायक पाहिले. दुसरे असणार आहे पाककला हे एक विज्ञान आहे. तिसरं असणार आहे अभ्यासाचं वेळापत्रक बनवा, तो खूप आकर्षक बोलतो. असं 4थ्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर आपला C क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोवर्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. त्यामुळे इझी आहे. बट तुम्हाला मी सांगून देतो याचा आन्सर मानव सेवा हीच ईश्वर सेवा, पैसे जसे पेराल तसे उगवेल. मित्रांनो हे ह्याचे आन्सर असणार आहेत. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो आपली जी तुम्हाला मी पूर्ण मित्रांनो क्वेश्चन पेपर दिलेला आहे. मित्रांनो क्वेश्चन पेपर जो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल त्याची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा, तो क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. आणि जे मित्रांनो आपण सोल्युशन्स आहेत जे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आता स्क्रीनवरती मित्रांनो मी मोठ्या अक्षरामध्ये पासवर्ड दाखवत आहे. तो तुम्हाला मित्रांनो पासवर्ड यूज करायचा आहे. ती पहिल्यांदा PDF डाउनलोड करायची आणि ओपन करताना हा पासवर्ड टाकायचा आहे जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. मित्रांनो ह्या व्हिडिओची खासियत ही होती तुम्हाला कशा प्रकारे पेपर लिहिला जातो इंग्लिशचा
हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर तुम्हाला मी दिलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. थँक्यू.